नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज मनसेचे सुप्रीमो राज ठाकरे यांचा उद्धव ठाकरेंना फोन गेला. राज ठाकरेंचा उद्धवना फोन म्हणजे मोठी बातमी. खळबळ काय होणार, पण त्यातला प्रकार नव्हता. राज ठाकरेंनी आपल्या चुलत भावाला आमंत्रण दिलं. ते आमंत्रण होतं गणपती दर्शनाचं. सध्या गणेश उत्सवाची धामधूम सुरू आहे. गणपती येत आहेत. राज ठाकरेंकडे 1.5 दिवसाचा गणपती बसतो. त्या हिशोबाने राज ठाकरेंनी भावाला आमंत्रण दिलं होतं. भावाने ते स्वीकारलंय. मुंबईत शिवतीर्थावर उद्धव येणार आहेत दर्शनासाठी गणपतीच्या. मागे उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला राज ठाकरे स्वतःहून मातोश्रीवर गेले होते. ती एक मोठी बातमी होती की राज ठाकरे मातोश्रीवर. पण हे दोन भाऊ एकमेकाच्या घरी जात आहेत. कौटुंबिक युती होत आहे. कौटुंबिक युती. राजकीय युती केव्हा होणार? राजकीय युतीचं काय त्याबद्दल कोणीच बोलायला तयार नाही. उद्धव ठाकरेंनी सुरुवातीला सांगून टाकलं की आम्ही महाराष्ट्र हितासाठी एकत्र आलो आहेत, एकत्र राहणार आहोत. ठीक आहे, एकत्र आहेत. उद्धव बोलले, पण राज ठाकरे राजकीय युतीचं काहीच बोलायला तयार. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सुद्धा सांगून ठेवलं आहे की काही बोलायचं नाही. त्यामुळे म्हणजे राजकीय वर्तुळात संभ्रम आहेच, पण मनसेमध्ये आणि तिकडे उबाठामध्ये हाच प्रॉब्लेम असेल की दोन भाऊ नुसतं एकमेका कौटुंबिक युती, राजकीय युती केव्हा होणार? कारण आता निवडणुका तोंडावर आल्या आहेत. भले मुंबई महापालिकेची निवडणूक डिसेंबर अखेर किंवा जानेवारीत होईल. सर्वात शेवटी मुंबईची निवडणूक घेतली जाईल असं